नमस्कार मंडळी. आज आपण जाणून घेणार आहोत हरतालिका व्रत कथा आणि पूजाविधी कशी असते किंवा कशी करायची. तर ऐकून घ्या. भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका व्रत केले जाते. या व्रताला हिंदू संस्कृतीत खूप मोठे महत्त्व आहे. चला तर मग सुरुवात करूया. हरतालिका व्रत कथा. एकदा पार्वतीजींनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तप सुरू केले. हिमालय राजांनी मात्र कन्येचे लग्न श्री विष्णूंशी लावण्याचा विचार केला. पार्वतीजींना हे कळल्यावर त्यांनी आपल्या सख्या मैत्रिणींना सांगितले. त्या मैत्रिणींनी पार्वतीजींना अपहरण करून घनदाट जंगलात नेले. तेथे पार्वतीजींनी शिवाची अखंड उपासना केली आणि कठोर निर्जल उपवास केला. शेवटी त्यांच्या भक्तीमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना पार्वतीजींना पत्नी म्हणून स्वीकारले. त्या दिवसापासून या व्रताला हरतालिका तृतीय असे नाव देण्यात आले. तर ही होती एक शॉर्टमध्ये स्टोरी. आता तुम्हाला मी पूजाविधी सांगते कसं करायचं. सकाळी स्नान करून स्वच्छ पवित्र वस्त्र परिधान करावे. माती किंवा वाळूपासून शिव पार्वतीची मूर्ती बनवावी. कलश स्थापन करून त्यावर नारळ ठेवावा. देवीला हिरवी साडी, चुडा, फुले, हिरवा शिरा, पंचपक्वान्न अर्पण करावे. बेलपत्र, आकड्या, धूप दीप निर्माण अर्पण करावा. दिवसभर निर्जल उपवास करावा आणि रात्री जागरण करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीला व्रत सोडले जाते. या व्रताचे महत्त्व असे आहे की या व्रतामुळे स्त्रियांना अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि वैवाहिक सुख लाभते. कुमारिकांना इच्छित वर मिळतो. हे व्रत पती पत्नीतील प्रेम आणि नातेसंबंध दृढ करणारे आहे. मित्रांनो, ही होती हरतालिका व्रत कथा आणि पूजाविधी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना हरतालिका व्रताच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.